नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेतच ना? तर आज दुपारी ओला S1 प्रो सेकंड जनरेशन बुक करण्यासाठी जायचं आहे. तर तुम्हाला सर्व रिपोर्ट ब्लॉगमध्ये मिळतील. फक्त तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर गेलो होतो गणपती मंदिरात. गणपती मंदिरात गेल्यानंतर आज गणपती बाप्पाला सुंदर अशी माळ चढवली. त्यानंतर लॅबला गेलो. लॅबला गेल्यानंतर डिफरन्सिएशनचे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले आणि बायोमॉलिक्यूलचे थोडे क्वेश्चन आन्सर लर्न केले. त्यानंतर मित्रांनो फायनली दुपारी 12:30 वाजता दादा आणि मी निघालो होतो ओला S1 प्रो जनरेशन 2 बुक करण्यासाठी. ओलाचा शोरूम मित्रांनो मुंबई नाक्याजवळ आहे. पाथर्डी फाट्यापासून मुंबई नाक्याला जाण्यासाठी 15 मिनिटांचा मॅक्सिमम टाईम लागतो. 2 दिवस आधी मुंबई नाक्याला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारलेला आहे. अनेक जण तिथे फोटो काढण्यासाठी येत आहे. त्यानंतर फायनली दादा आणि मी ओलाच्या शोरूमला पोहोचलो होतो. त्यानंतर त्यांनी पहिले गेल्यावर पॅम्पलेट दिले. त्यानंतर सर्व ओलाच्या स्कूटरची इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर दादाने त्यांना बँकेचे डॉक्युमेंट्स विचारले. त्यांनी प्रॉपर पद्धतीने डॉक्युमेंट्स सांगितले. त्यानंतर मित्रांनो टोटली तिथे 14 ओलाच्या स्कूटर होत्या. सर्व ओलाच्या स्कूटर ह्या बुक झालेल्या होत्या. ओला S1 प्रो जनरेशन 2 मध्ये मित्रांनो फक्त 6 कलर अवेलेबल होते. त्यानंतर खूप भूक लागली होती. मुंबई नाक्याजवळ नानाच चिकन शोरमा हाऊस इथे आम्ही गेलो होतो चिकन शोरमा खाण्यासाठी. 80 रुपीजमध्ये मित्रांनो इथे चिकन शोरमा भेटतो. एकदम टेस्टी चव आहे मित्रांनो. A few moments later. त्यानंतर मित्रांनो मम्मी पप्पा दादा आणि मी फायनली निघालो होतो ओला S1 प्रो सेकंड जनरेशन बुक करण्यासाठी. त्यानंतर आम्ही सर्वजण पोहोचलो होतो ओलाच्या शोरूमला. तर मित्रांनो ते ओला S1 प्रो सेकंड जनरेशनचे पप्पांना इन्फॉर्मेशन देत होते. पप्पांना जे पण काय डाऊट होते त्यांनी सर्व त्याचं सोल्युशन दिले. त्यानंतर पप्पांना सुद्धा ओला S1 प्रो सेकंड जनरेशन आवडली होती. तर त्यानंतर चालू झाली होती पेमेंट प्रोसेस. त्यानंतर मित्रांनो लास्ट स्टेप ही मम्मीच्या सह्यांची होती. मम्मीच्या पण सह्या करून झाल्या होत्या. लास्ट सही बाकी होती आणि झाली होती आमची ओला S1 प्रो सेकंड जनरेशन 2 बुक. त्यानंतर मित्रांनो निघालो होतो घरी जाण्यासाठी. आम्ही जो ओलाचा कलर चॉईस केला होता तो ओलाच्या शोरूमच्या बाहेरच लावलेला होता. त्यानंतर घरच्यांना आणि दादाला मला खूप भूक लागली होती. आम्ही गेलो होतो त्यानंतर पोळी वेळ खाण्यासाठी. त्यानंतर संध्याकाळी मम्मीला खूप स्वयंपाकाचा कंटाळा आला होता. मम्मीने पनीरची भाजी घेण्यासाठी पाठवलं होतं. फायनली 10 मिनिटानंतर पनीरची भाजी सुद्धा रेडी झाली होती आणि निघालो होतो घरी जाण्यासाठी. त्यानंतर जेवण झाल्यानंतर गेलो होतो चक्कर मारण्यासाठी, पण कोणी आलेलं नव्हतं तर वेटिंग करत होतो मित्रांची. तर फायनली मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा